मुलं वर्षभर फुकट गेलेत त्यांचे. आज मी रडते ना तर आता माझ्या मिस्टरांचे पैसे पण जातात, मेहनत जाते. 5,000 आमच्यासाठी खाऊ नाहीये. 1 महिन्याचं रॅशन भरतात 5,000. खराब येतात. नंतर आम्ही ते रेटचं बघितलं असं मला नाही चांगलं वाटलं. आता ही शाळा आमची आहे की त्यांची आहे हाच प्रश्न आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. तो गुन्हा असा की या शाळेमध्ये 6 वर्षाची एक मुलगी शिकत होती. शिकताना त्या सानपच्या मुलाने त्याला बाजूच्या एका रूम मध्ये घेऊन गेला. बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर म्हणजे आता ऑन कॅमेरा बोलण्यासाठी लाज वाटते की 6 वर्षाची मुलगी म्हणजे एकदम केवढी लहान असेल. टीचर आहेत आणि असे जे काही स्कूल चालवतात हे रॅम्बो किड्स वाले, ही कविता सानप, अशा लोकांना रस्त्यामध्ये चोप दिला पाहिजे. आणि लहान मुलांवर जर अन्याय अत्याचार होत असेल आम्ही गप्पा बसणार नाही आणि कुठे न्याय मागायला सुद्धा जाणार नाही. त्याला रस्त्यामध्ये मारू, आमच्यावर केस झाली तरी चालेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला उपस्थित आहे विरारच्या मनवेल पाड्यामध्ये. ही रुक्मिणी अपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी रॅम्बो किड्स नावाची ही शाळा आहे. आपण आपल्या मुलांना नर्सरी आणि ज्युनियर केजी मध्ये टाकतो, बेबी सिटिंग केअर मध्ये टाकतो. कशासाठी? तर कुठे ना कुठेतरी आपल्या मुलांचा सांभाळ केला जाईल. परंतु याच ठिकाणी या अशा संस्थेमध्ये जर मुलांवरती अत्याचार होत असेल तर करायचं काय? ही रॅम्बो किड्स शाळा आहे. या शाळेनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे ऍडमिशनचे पैसे उचललेले आहेत, ऍडव्हान्स पैसे उचललेले आहेत आणि याच्या एका शिक्षकावरती पोक्सो अंतर्गत गेल्या वर्षी 23/10/2024 रोजी त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला. असं असताना वारंवार ही लोक या शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, परंतु शाळेत कोणीच नाहीत. यांच्या भरमसाठ फीस घेतलेल्या आहेत परंतु कोणच नाहीत. असं असताना ही लोक प्रहार जनशक्ती पक्षाकडे आलेले आहेत. जाणून घेऊया पालकांची नेमकी काय व्यथा आहे, काय अडचण आहे. ताई, तुम्ही किती पैसे भरला? मी 27,000 भरलेले आहेत. माझी मुलगी प्ले ग्रुपला आहे आणि त्यांच्याकडे आमचे जे काही क्वेरीज आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे कंप्लेंट करून आमच्या त्याच्यावर काही त्यांनी सोल्युशन केलेलं नाही. आता ही शाळा आमची आहे की त्यांची आहे हाच प्रश्न आहे. कारण का मुळात का आम्ही ते आमच्याकडे हे टाइम मागतात म्हणजे की आम्हाला वेळ द्या, आम्हाला बरं नाही. आता हा त्यांचा लुकआउट आहे, आमचा लुकआउट नाहीये. कारण शाळा त्यांची आहे, त्यांनी सोल्युशन ह्याच्यावर काढलेलं पाहिजे. आता त्यांना बरं नाही म्हणून शाळा ते पूर्ण दिवस बंद ठेवू शकत नाही. 6 महिने झाले काही मुलं नाही, नुसतं मुलं येतात शाळेमध्ये, टिफिन खातात आणि घरी जातात. ह्याच्यावर काय पर्याय आहे की नाही दुसरा? त्यांना किती वेळा बोललं, जर बोललं नाही, मी वारंवार बोलून माझा मग आवाज चढतो मग. कारण आम्ही पैसे दिलेले आहे, आमचे पण नवरे दिवसभर काम करून मेहनत करून पैसे आणतायत. फुकटमध्ये नाही, ह्यांना का म्हणून फुकटमध्ये द्यायचं? मुलांना काय शिकवलंय? मला ह्याचं उत्तर पाहिजे आहे त्यांच्याकडून. मला माझी फी परत पाहिजे आहे. तुम्ही किती फी भरले? आमची टोटल 25,000 फी भरून झालेली आहे. ठीक आहे. आणि फी जरा आम्ही पार्ट मध्ये स्टार्टिंगला 12,000 भरलेले आणि रिमेनिंग फीस आम्ही पार्ट मध्ये पे केलेली. ठीक आहे. पण जरा माझी 1 महिन्याची फी चुकली ना, जसे बँकवाले लोनसाठी फॉलोअप मागे लागतात EMI साठी, तसं यांचा आता परेशचा कॉल आलेला, त्या कविता, भाग्यश्री, सगळ्यांचा एक पार्ट मध्ये कॉल आलेला. सांगितलं आम्ही सर्व्हिसवाली वुमन आहोत, माझे मिस्टर बाहेर आहेत, फी 2 दिवसांनी भरणार. पण 2 दिवस पण माणसं थांबायला तयार नाही. बॅक टू बॅक कॉल करत होते आम्हाला फीसाठी. आणि पुन्हा तेच आहे, शाळेत पाठवा, शाळेत टीचरच रेग्युलर नाहीये. एक टीचर लेफ्ट झाली, सेकंड टीचर लेफ्ट झाली, मावशा नाहीये शाळेमध्ये, काही सर्व्हिसिंग नाहीये. त्या दिवशी शाळेमध्ये लाईटच गेलेली, पाणी नाहीये, सगळं सडनली शाळेमध्ये गेलेलं. अरे मग पेरेंट्स करणार काय शाळेमध्ये येऊन? आम्ही एक ट्रस्टवरती मुलांना शाळेमध्ये पाठवतो, हा ट्रस्ट आम्ही शाळेमध्ये ठेवायचा का? खूप चांगली इन्क्वायरी आलेली, त्यासाठी या शाळेत आम्ही ऍडमिशन केलेलं. पण आज वर्ष झालं आता आम्हाला ही सर्व्हिसिंग मिळते. 100% फी तुम्ही कलेक्ट केली आणि आता तुम्ही असं वागताय, हे कुठले रूल्स आहेत? आणि हे काय आहे? कंटिन्युअसली तुमचे टीचर चेंज होत आहेत. एक आम्ही जेव्हा पण शाळेमध्ये येतो, अरे आज ही टीचर आहे, आज ही टीचर आहे, म्हणजे एव्हरी टाइम नवीन टीचर शाळेमध्ये येणार, कसं चालेल बरं? त्यासाठी आपण पाहिलं तर आपण टीचर आहेत, आलेले आहेत, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. मॅडम, तुम्ही ह्याच्यामध्ये शिकवता का मुलांना नर्सरीमध्ये? नाही, ऍक्च्युली मला 1 मंथ झालं येऊन, बट सॅलरी वगैरे नाही तर मी पण सोडलंय. मग आता तुम्ही इथे कशाला आलात? मी फक्त त्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली की येऊन बघा मुलांसाठी रिक्वेस्ट केला. आता फोन लावा ना त्यांना, बोला मी इथे आले. कॉल वगैरे पण काय उचलत नाही. आता बघा ही सगळी मुलं आहेत, इथे पेमेंटचं बघायला आले, पेमेंट भेटतो की नाही आणि मुलांसाठी बस, बाकी मला त्यांचं काहीच माहित नाही. त्या शिक्षिका आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आता त्यांचे जे काही संस्थापक आहेत त्यांनी पाठवलेले आहेत. अजून काही महिला आहेत. ताई, तू किती पैसे भरलेस? मी तर 5,000च भरलेत. माझं तर मुलीचं ऍडमिशन पण नाही झाले, मुलीनी अजून शाळा सुद्धा बघितली नाही. फक्त बोनाफाईड सर्टिफिकेटचे माझे 5,000 गेलेले आहेत. 1 डे 5,000 गेले.
मी फक्त त्यांच्याकडे एक बोनाफाईड सर्टिफिकेट मागितलं होतं. माझे मिस्टर चांगल्या लाईन मध्ये जॉब करतात तर त्यांना ट्रस्टी पे करते, तर मी त्यांच्याकडे लेटर मागितला होता. तो त्यांनी सांगितलं 2 दिवसात देणार म्हणून. देणार बोलले संध्याकाळी 4:30 वाजता तुम्ही आणि घेऊन जा. 4:30 वाजता येऊन मी त्यांना खाली कॉल करते तर त्यांनी माझा एकही कॉल नाही उचलला. प्लस बॅक साईडनी दुसरे कॉल येऊन घेऊन जातात आणि मी त्यांना क्रॉस चेक केला तर ते सांगतात ऍडमिशन चालू आहे म्हणून. मी कधी भरलेत पैसे? 14 फेब्रुवारीला. 14 फेब्रुवारी. हा. मग तुम्हाला माहिती नव्हता का गेल्या वर्षी इथे एक घटना घडलेली आहे, त्यांच्या कविता सानप त्यांच्या मुलावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, तुम्हाला माहिती? हे मी माझ्यासाठी भरलं का आता आम्ही रॅम्बो किड्सचं नाव ऐकलं, माझ्या मुलीला चांगलं एज्युकेशन मिळावं म्हणून आम्ही इथे फी भरली आहे. का आता शाळा चांगली आहे म्हणून, तिला जवळ पडावं. आणि नंतरला काय झालं, 5 दिवसांनी बघते तर व्ह्यूजच चांगले खराब येतात. नंतरला मी ते रेटचं बघितलं, सो मला नाही चांगलं वाटलं. मी कंटिन्यू येते पण मला ही शाळा कंटिन्यू बंदच दिसते. मला बाहेरून समजलं की मेंटेनन्स नाहीये, 6 महिने झाली लाईट नाहीये, इकडे पाणी नाहीये. मुलांना कसं हे लोक एज्युकेशन देतात? जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच नाहीये ना तर तुम्ही बोर्ड पण काढून टाका, दुसऱ्या पॅरेंट्सला फसवू नका. त्यांचे मिस्टर जर असे पैसे कमवून जर तुम्ही लोक हे करतात तर आम्ही कसं करणार? म्हणजे आम्ही पैसे कुठनं आणणार भरायला? हे चुकीचं आहे ना. आम्ही कसे दिवस काढतो आमच्या मुलं शिकावी म्हणून. जर तुम्ही असं केलं तर कसं चालणार? आमची मुलं काय शिकणार? मुलं वर्षभर फुकट गेलेत त्यांचे. आज मी रडते ना तर आता माझ्या मिस्टरांचे पैसे पण जातात, मेहनत जाते. 5,000 आमच्यासाठी खाऊ नाहीये. 1 महिन्याचं रॅशन भरतात 5,000. त्या शिक्षकांना वगैरे तुम्ही काय संपर्क करण्याचा प्रयत्न केला? संपर्क मी करते पण ती लोक कंटिन्यू माझा फोन रिजेक्ट करतात, फोन उचलत नाहीयेत ती लोक माझा. मग ह्याचा काय आन्सर असावा? आणि तुम्ही लोक जर एवढं फसवणूक करून सुद्धा आम्ही क्रॉस चेक केला तर ती लोक ऍडमिशन साठी बोलवतात. म्हणजे एवढी त्यांची डेअरिंग आहे. अजून ऍडमिशन साठी बोलवतात, अजून ऍडमिशन साठी बोलवतात. आम्हाला मेसेज आलेला की तुम्ही नेक्स्ट इयर साठी ऍडमिशन घेणार का? तर आमचे प्रत्येक जण बोलायला लागले की आमचं नेक्स्ट इयर अजून काही कन्फर्म नाहीये वगैरे, कारण आम्हाला इथे मॅनेजमेंटच प्रॉपर नाही तर आम्ही नेक्स्ट इयरला कसं ऍडमिशन घेणार? आम्ही तर पूर्णपणे फसलो ह्याच्यामध्ये. तुम्ही किती पैसे भरले? आम्ही 25,000 पूर्ण भरले. मी स्टार्टिंगला 9,500, नंतर 500 असे भरून आम्ही टोटल पहिले स्टार्टिंगला 13,000 भरले. 21 पासून एक्झाम स्टार्ट झाली, इंग्लिश ओरल झाली, इंग्लिश रायटिंगचा पेपर आला तर रायटिंग पेपरच नाही झाला. आम्ही जेव्हा आतून या साईडून गेलो, हे तर मेन गेट बंद आहे, या साईडून जेव्हा गेलो तेव्हा कळलं आतमध्ये लाईट नाहीये, पाणी नाहीये. आम्ही मुलांना ठेवलंच नाही. नंतर आम्हाला कळलं आधी आमची मुलं ह्या लाईट फॅन लाईट्स नव्हते, मुलं शिकत होती. जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला एकदम अक्षरशः धस झालं की आम्ही आता काय करायचं. आम्ही अक्षरशः मुलांना घरी घेऊन गेलो. हा 21 पासून आज डे पर्यंत हा प्रॉब्लेम चालू आहे. आम्ही दररोज येतो इथे, परत जातो. आमच्या मुलांचं नुकसान होतं. आज आम्ही घरातून सगळेजण आपली कामं सोडूया स्कूलच्या मागे आहोत. तर प्लीज मला असं मागणं आहे की आमच्या सगळ्या पेरेंटच्या फीस त्यांनी हा इन्स्टॉलमेंटरी रिटर्न दिलाच पाहिजे. अतिशय धक्कादायक प्रकार आहे, कारण मुलांच्या शिक्षणाशीच नाही तर मुलांच्या आरोग्याशीच देखील ही संस्था खेळत होती. आतमध्ये मीटर नाही आहे, घाण वास येत होता. आपण आता जेव्हा पाहिलं तेव्हा हे स्कूल आता आपल्याला बंद मिळतंय कारण ह्याची चावी अवेलेबल नाहीये. जे जागा मालक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चावी त्यांच्याकडे आहे, ती चावी अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला शाळा खोलता येत नाहीये. जाणून घेऊया, प्रहार जनशक्ती पक्षाचे भूषण पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांनी हे प्रकरण उघड केलेलं आहे. तुम्ही आता हे प्रकरण उघड केलेलं आहे, तुम्हाला ह्याची सगळी माहिती कधी मिळाली? काल संध्याकाळीच या शाळेचे जे सगळे पेरेंट्स आहेत ते काल संध्याकाळीच आपल्या ऑफिसला आले. त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांची सगळी व्यथा मांडली. आणि सगळं ऐकल्यानंतर एक आश्चर्याचा धक्का बसला की बाबा शाळेमध्ये या सर्व पालकांनी पहिली गोष्ट म्हणजे सगळी पूर्ण वर्षाची फी भरलेली आहे. कुठलीही शाळा ही शाळेची फी टर्म वाईज घेते, पण ह्यांनी डायरेक्ट 25,000, कोणी 27,000, कोणी 28,000 ही डायरेक्ट वर्षभराची फी भरलेली आहे. ठीक आहे, भरली ती भरली, पण इकडे त्यांना सुविधा मिळत नाही. म्हणजे ही जी शाळा आहे त्या शाळेचे 2 मीटर आहेत एमएससीबीचे, दोन्ही मीटर एमएससीबीने कट केलेले आहेत. सोसायटीचा मेंटेनन्स थकल्यामुळे सोसायटीने त्यांचं पाणी बंद केलेलं आहे. म्हणजे लहान मुलं विदाऊट लाईट, विदाऊट पाणी या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. हे सगळं पॅरेंट्सला समजल्यानंतर पॅरेंट्सने माझ्याशी संपर्क केला. मग आपल्या कार्यालयात काल संध्याकाळी आले तेव्हा ही घटना समजली. त्यानंतर मी स्वतः त्या डिटेल्समध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला समजलं की मागच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये 10व्या महिन्यामध्ये जे संस्था चालक आहेत सानप,
जे ओनर्स आहेत, मालक आहेत शाळेचे, त्यांच्या कविता सानपच्या मुलांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. तो गुन्हा असा की या शाळेमध्ये 6 वर्षाची एक मुलगी शिकत होती. शिकताना त्या सानपच्या मुलाने त्याला बाजूच्या एका रूम मध्ये घेऊन गेला. बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर म्हणजे आता ऑन कॅमेरा बोलण्यासाठी लाज वाटते की 6 वर्षाची मुलगी म्हणजे एकदम केवढी लहान असेल, त्याच्यावर त्याची मानसिकता फिरली त्या मुलाची. आणि त्या मुलाने सांगितलं की मी तुझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावतोय आणि हात लावल्यानंतर तू 1 2 3 म्हण. हे मी नाही बोलत आहे, FIR मध्ये स्टेटमेंट रेकॉर्ड आहे. प्रायव्हेट पार्टला हात लावल्यानंतर त्या मुलीला सांगितलं तू 1 2 3 काउंट करत राहा आणि घरी गेल्यानंतर हा प्रकार आपला हा जो झालेला आहे तो घरी सांगू नको. पण त्या मुलीने काय परमेश्वरांनी बुद्धी दिली असेल का माहिती नाही, त्या मुलीने हा सगळा घडलेला घाणेरडा प्रकार घरी सांगितला. घरी सांगितल्यानंतर मागच्या वर्षीच म्हणजे 10व्या महिन्यात त्या मुलावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल असून सुद्धा आजपर्यंत ही शाळा चालू कशी आहे हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर हे मला वाटतं की 26 का 27 जणांची काहीतरी संख्या आहे मुलांची, लहान मुलांची. त्यांचं भविष्य 100% धोक्यात आहे. आणि त्या मुलाला आम्ही फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्ही शासनाकडे, राज्य शासनाकडे त्या मुलाची तक्रार करणार आहेत. गृहमंत्रालयाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही त्या मुलाची तक्रार करणार आहेत. त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आपण जर पाहिलं तर अलीकडेच बदलापूरला जी काही घटना घडली, त्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. परंतु त्याच्यानंतर देखील जर प्रशासनाला जाग येत नसेल तर करायचं काय? पोक्सो सारखा एखादा गुन्हा दाखल होतो, त्याच्यानंतर ही शाळा सुरू आहे, त्याच्यानंतर ही बिनधास्तपणे जे संचालक आहेत ते भरमसाठ पैसा आकारतात आहेत, शाळा बंद ठेवतात आहेत, मुलांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ केलेला आहे. आणि जर काय झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असं असताना या वसई विरार शहरामध्ये हे नेमकं चाललंय काय, हे एक प्रश्नचिन्ह आहे. सध्या माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनीष राऊत देखील आहेत. त्यांना देखील मी या ठिकाणी बोलून घेतलं, कारण विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, मुलांचा प्रश्न आहे. सगळ्या पक्षांनी या गोष्टीसाठी एकत्रित आलं पाहिजे. मोठा उग्र आंदोलन करणं काळाचं गरज आहे. या सगळ्या प्रकरणात आपण जर पाहिलं तर बदलापूरमध्ये देखील एक घटना घडली होती. त्यानंतर तुम्ही एका शिक्षकाला चोप देखील दिला होता. परंतु या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी फुल स्टॉप लागत नाही. हे सगळं प्रकरण का सुरू आहे? कुठेतरी याच्यावरती पोलिसांचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? एका लहान मुलीवर असा अन्याय अत्याचार जो काही झालेला आहे, मी कुठे तक्रार तर करणार नाही, पण ज्या वेळेला हा परेश सानप मला 1 मिनिटासाठी जरी दिसला तर त्याची स्पॉट डिलिव्हरीवर रस्त्यावर त्याची धिंड तर काढूच. पण हे जे रॅम्बो आहे ना, हे रॅम्बो किड्स, ही जी काय प्री प्रायमरी स्कूल, ना मुलांची फीस खाल्ली, ना शाळेमध्ये लाईट आहे, ना टीचर आहेत. आणि अशी जे काही स्कूल चालवतात हे रॅम्बो किड्स वाले, ही कविता सानप, अशा लोकांना रस्त्यामध्ये चोप दिला पाहिजे. आणि लहान लहान मुलांवर जर अन्याय अत्याचार होत असेल, आम्ही गप्पा बसणार नाही आणि कुठे न्याय मागायला सुद्धा जाणार नाही. त्याला रस्त्यामध्ये मारू, आमच्यावर केस झाली तरी चालेल, आम्ही सोडणार नाही. बहुजन विकास आघाडीवाले गप्पा बसणार नाही. त्याला रस्त्यामध्ये धडा शिकवू. गरीब माणसाच्या आणि लहान लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणारे, त्यांचे 1 वर्ष वाया गेलेले आहेत, त्यांचा 1 रुपया कष्टाचा आहे, गरीबाचा पैसा, तो त्यांना परत मिळाला पाहिजे. कुठलीही टीचर नाही, लाईट नाही, या रुक्मिणी अपार्टमेंट आणि कुठे अजून कविता जे सानप आहेत, तिचा मुलगा आहे, यांच्या अजून कुठल्या तक्रारी असतील तुम्ही बघा. हे पालकांच्या तक्रारी आहेत. आमच्याकडे यांचे पैसे घेतलेले आहेत 25-25 हजार, यांचे पैसे दिलेले नाही. पोस्का अंतर्गत अटक झालेला व्यक्ती. तर मी पुन्हा एकदा सांगतो, वसई विरार मध्ये असे चुकीच्या कृत्य करणारे ह्या ज्या शाळा आहेत, अशी कुठलीही शाळा असो, संपर्क साधा. आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याला रस्त्यामध्ये सानपला चोप देऊ, त्यावेळेला आम्हाला शांती मिळेल. आपण जर पाहिलं तर कुठेतरी उद्रेक पाहायला मिळतंय. ही सगळी लहान मुलं आहेत, मी दाखवते तुम्हाला. ही सगळी लहान मुलं आहेत. असं म्हणतात की मुलं ही देवघरची फुलं असतात, परंतु अशा प्रकारचे जर कृत्य या मुलांबरोबर केले जातील तर करायचं काय? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही रॅम्बो किड्स शाळा आहे. ही शाळा आता जवळजवळ बंदच आहे. मागून एक दरवाजा आहे, तो दरवाजा देखील मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतो. त्या दरवाजातून या जे मुलं आहेत त्यांना घेतलं जात होतं. त्यांना तिथे आतमध्ये काय शिकवत होतं ते त्यांनाच माहिती आहे. परंतु आतमध्ये जर आपण पाहिलं तर बाथरूमचा घाण वास येतो,
लाईट नाहीये, असं असताना मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम ही रॅम्बो किड्स शाळा करते। असं असताना या सगळ्या विरोधामध्ये आता पालकांचा उद्रेक झालेला आहे, परंतु प्रशासन कधी जागणार? हे प्रकरण आता प्रहार जनशक्ती पक्षाकडे आहे। प्रहार जनशक्ती पक्ष यामध्ये काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरेल, परंतु कुठे ना कुठे माणुसकीला काळिंबा फासणारं हे कृत्य आहे। इतके दिवस झाले एका व्यक्तीवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर देखील ही अशी शाळा मागच्या दरवाजाने सुरू असते। आपल्याला हे सर्व विषय काय वाटते कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। आणि कुठे ना कुठेतरी आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आता जागा होणं काळाची गरज आहे। या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास करणं काळाची गरज आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।